तर याच संदर्भातली आणखी एक अपडेट ती म्हणजे नागपूर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय। त्यामुळे नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणंही कठीण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर विदर्भात एकीकडे अवकाळीचा इशारा देण्यात आलाय, दुसरीकडे मात्र नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिकमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। तर नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय। या सगळ्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तर होतोच आहे, त्याचबरोबर या जिल्ह्यातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत असल्याचं पाहायला मिळतंय। धरण साठ्यातील या पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं पाण्याच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होतीये। त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन आता प्रशासनाकडून केलं जातंय। त्याचबरोबर दुपारच्या वेळी 1 ते 4च्या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी विनंतीही यावेळी केली जाते। तर प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भात उपाययोजनाही जारी करण्यात आलेल्या आहे। नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय, नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। अनेक ठिकाणी नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय। तर याच संदर्भात राज्यातील विविध भागातून आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडलेले। नागपूरमधून तेजस महतुरे, अमरावतीमधून सुरेंद्र आकोडे, छत्रपती संभाजीनगरमधून विजय चिडे, त्याचबरोबर नाशिकमधून किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर्वात प्रथम जाऊया नागपूरमध्ये। तेजस, कशा पद्धतीनं नागपूरचा उन्हाचा तडाखा हा दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याचबरोबरीनं नागरिकांनी दुपारी बाहेर पडू नये यासाठी प्रशासनानं कशा पद्धतीनं उपाययोजना राबवल्या आहेत? अंकिता, निश्चितच आपण जर बघितलं असेल तर आता सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळी जरी बघितलं असेल तर उष्णता जी आहे ती तपत असताना सुद्धा पाहायला मिळत आहे। नागपुरात जर बघितलं असेल तर 41 ते 45 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते स्थिर आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिक जे आहेत ते या उष्णतेपासून जे आहेत ते हैराण झालेले आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर प्रशासन सुद्धा जे आहे ते सज्ज आहे। 12 ते 4 या कालावधीत जे आहे ते नागरिकांनी काम असेल तेव्हा जे आहे ते घराबाहेर निघावं, नाहीतर जे आहे अन्यथा त्यांनी निघावं नाही। निघताना जे आहे त्यांनी आवश्यक वस्तू जे आहे ते सोबत ठेवावे असं सुद्धा आवाहन जे आहे ते प्रशासनानं करण्यात आलेलं आहे। यासोबत जर बघितलं असेल तर गेल्या 10 दिवसात जर बघितलं असेल तर 13 जे आहे ते मृत्यू जे आहे ते समोर आले। त्यामध्ये जे आहे 32 ते 55 इतके वयोगटातील संपूर्ण मृत्यू आहेत आणि हे जे आहे ते बेघर लोक आहेत अशा प्रकारची माहिती सुद्धा प्रशासनाने दिलेली आहे। त्यापैकी बघितलं असेल तर नागपूर प्रशासनातर्फे जे आहे ते 7 बेघर निवारा सुद्धा जे आहे ते स्थापित करण्यात आलेले आहे। चौकामध्ये जे आहे ते ग्रीन नेट जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। ज्या आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये जे आहे ते सिग्नल आहे त्या सिग्नलवर सुद्धा अशा प्रकारचे ग्रीन नेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सामाजिक संस्थेकडनं जे आहे ते जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाकडनं आव्हान आहे की जे आहे ते एकूणच जे आहे ते घराबाहेर निघताना काळजी घेण्याचे आव्हान एकूणच करण्यात आले। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर असाच जो आहे तर उन्हाचा तडाखा येत्या दिवसात असणार आहे। मात्र नागरिकांना येणाऱ्या 2 दिवसात जे आहे ते दिलासादायक बातमी असणार आहे, कारण की संपूर्ण वातावरण थंडमय असल्याची माहिती सुद्धा जी आहे ते हवामान खात्याने दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी दिलासा जे आहे ते नागरिकांना मानावा लागणार। मात्र हवामानामध्ये बदल होणार अशी अपडेट सध्या समोर येते। तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा। आता जाऊयात अमरावतीमध्ये। अमरावतीमधून आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, अमरावतीमधील उन्हा संदर्भात आणि तापमानासंदर्भात काय अधिक अपडेट? निश्चित खरं तर गेले 7 वर्षानंतर पहिल्यांदा अमरावतीचं तापमान जर बघितलं तर 46.6 अंश डिग्री सेल्सिअसवर गेलं आहे। 7 वर्षानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचं तापमान जे आहे ते या ठिकाणी वाढलेलं आहे। 2019 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे आता जिल्हा जो आहे तो ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात। एकंदरीत जर बघितलं तर 12 ते 4 या वेळेत नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन देखील स्थानिक प्रशासनाने केलं। जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही असं आवाहन देखील स्थानिक प्रशासनाने केलंय। आणि त्या उद्देशानं जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महानगरपालिका तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आली। एकंदरीत जर बघितलं की या वाढत्या तापमानामुळे जे रहदारीचे रस्ते आहेत ते दुपारच्या वेळी जणू ओस पडले की काय, या ठिकाणी जणू अघोषित संचारबंदी लागली की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। अमरावती जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचा अप्परवर्धा धरण आहे, त्या धरणाचा साठा जो आहे तो दर दिवसाला कमी होत आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकते। सिंचनाच्या दृष्टीनं देखील हे धरण अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे संत्रा उत्पादनाची वर घट होऊ शकते। संत्रा उत्पादन शेतकरी देखील या ठिकाणी चिंतेत पडू शकतात।
ज्या पद्धतीने उष्माघात दर दिवसाला वाढत आहे आजची काही दिवस ही लाट जे असेच कायम राहण्याचं हवामान खात्याने या ठिकाणी नोंदवलेलं आहे आणि अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्या उद्देशाने उष्माघातासाठी कक्ष देखील सुसज्ज या निश्चित ठिकाणी सुरेंद्र, त्यामुळे करण्यात आले. एकंदरीतच उष्माघात कक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काळजी सध्या घेण्यात येते. तुम्ही असे जोडलेले राहा. आता जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडलेले. विजय, संभाजीनगरमध्ये उन्हासंदर्भात कशा पद्धतीने तपशील आणि त्याचबरोबर शेती पिकांवर कशा पद्धतीने या उन्हाचा परिणाम होतोय? नक्कीच आणखी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 4 दिवसापासून जर पाहिलं तर 42°च्या वर जे आहे ते तापमान गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांसह वृद्ध व्यक्ती आणि बालकांना देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 10 ते 5 वाजेच्या सुमारास जर बघितलं तर तापमान जे आहे ते 42°, 43° मध्ये गेलेलं आहे. त्यामुळे याचा फटका जो आहे तो अनेक बाजारपेठेवरती देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी लागणारं पाणी देखील नसल्याचं पाहायला मिळतं. त्या ठिकाणी देखील टँकरद्वारे आता पाणी दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी फळबागा देखील आहेत. त्या फळबागा वाचवण्यासाठी अनेक शेतकरी जे आहेत ते विकत पाणी टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या जर बघितलं तर शहरामध्ये देखील उष्माघात होऊ नये यासाठी देखील प्रशासन सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 50 स्पॉटचं बेड रुग्णालय जे आहे ते देखील स्थापन करण्यात आले. उष्माघात कक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरामध्ये तब्बल 63 ठिकाणी जे आहे ते आरोग्य विभागाकडून आता उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेलं आहे. सध्या दुपारच्या वेळी जर बघितलं तर शहरामधील असणारे मुख्य सिग्नल जे आहे ते क्रांती चौक असेल, इतर ठिकाणचे सिग्नल असतील, हे संपूर्ण 12 ते 5 वाजेपर्यंत प्रशासनाने बंद देखील केलेले आहे. कारण यावेळी प्रवास करत असताना उन्हाचं तापमान वाढलेलं असतं. त्यामुळे सिग्नल 2 ते 5 मिनिटाचं असतं. यामध्ये देखील उष्माघाताचा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशासनाला चांगलीच खबरदारी घेतल्याची पाहायला मिळते. निश्चित. विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा. आता जाऊया नाशिकमध्ये. नाशिकमधून किरण गोटू सध्या आपल्यासोबत जोडलेले. किरण, आपण पाहतोय नाशिक मधल्या धरण साठ्यामध्ये दिवसेंदिवस घट होतीये. प्रशासनानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. काय अधिक माहिती? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये देखील तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि एप्रिल महिन्यामध्येच नाशिकचा जो तापमान आहे तो 41°च्या वरती गेलेला आहे. मागच्या 8-9 वर्षानंतर एप्रिल महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद हे नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विशेष करून नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नका अशा पद्धतीचा आवाहन जो आहे तो प्रशासनाच्या वतीने केला गेलेला आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये छोटे मोठे असे 26 धरणं आहेत आणि या 26 धरणांमध्ये आता फक्त 41% पाणीसाठा राहिलेला आहे. आणि जो तापमान आता वाढतोय म्हणजे मागच्या 3-4 दिवसांपासून जो तापमान वाढतोय त्या तापमानाचा परिणाम जो आहे तो बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि मागच्या 3-4 दिवसांमध्ये 4 ते 5% पाणीसाठा हे 26 धरणांमध्ये मिळून हे कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आता जरी 41% पाणीसाठा असलं तरी ग्रामीण भागामध्ये मात्र या वाढत्या तापमानामुळे भीषण पाणी टंचाई जाणवतोय. आताच नाशिकमध्ये 61 ते 71 टँकरद्वारे जवळपास 1 लाखाहून अधिक नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि टँकरची मागणी सुद्धा वाढत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आता जरी मुबलक पाणीसाठा असला तरी हे पाणी जे आहे ते 31 ऑगस्ट पर्यंत पुरवण्याचं आव्हान जो आहे तो प्रशासन समोर असणार आहे. आणि त्यामुळे नाशिकमधल्या नागरिकांनी देखील हे पाणी एकूणच जपून वापरावं अशा पद्धतीचं आव्हान जो आहे तो प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे. आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं तापमान हे वाढत राहील असाही अंदाज जो आहे तो प्रशासनाने व्यक्त केला गेला. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच राज्याच्या या प्रमुख शहरांची स्थिती आपण सध्या जाणून घेतली. तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.